नमस्कार, माझं नाव साद अली सय्यद. मी कृषी महाविद्यालय बारामतीमध्ये एंटोमॉलॉजी शिकणारा MSCचा फर्स्ट इयर विद्यार्थी आहे. माझं प्रोजेक्ट ब्लॅक सोल्जर फ्लाय बेस्ड फीड आहे, जे मी फिश फीडसाठी आणि पोल्ट्री फीडसाठी डिझाईन केलं आहे. ब्लॅक सोल्जर फ्लाय एक असा इन्सेक्ट आहे जे नॉन पेस्ट आहे आणि ते कुठल्याही पिकाला नुकसान करणारा नाही. ब्लॅक सोल्जर फ्लाय ह्याचा प्री प्युपल स्टेज मी म्हणजे यूज केला आहे. प्री प्युपा का तर त्याच्यामध्ये जेव्हा लार्वा प्री प्युपा बनवते तर त्याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस हाय असते आणि मेटाबॉलिझमवर पीक पण असते. त्याचं मी एक क्रश पेस्ट केलं आहे ज्यामध्ये ऑलमोस्ट 30% प्रोटीन अवेलेबल असतं, पण त्याच्यात ऑइल, लिपिड्स आणि फॅट असल्यामुळे प्रोटीन कुठं ना कुठे खाली जाते. म्हणून मी मग काय केलं, त्याचं डिफॅटिंग केलं. डिफॅटिंग केल्यानंतर जे मला ड्राय वेट मॉइश्चर भेटलं त्यामध्ये मला 45% क्रूड प्रोटीन हे भेटलं. त्याचंच इंटिग्रेशन करून मी काही फॉर्म्युलेशन तयार केलं, ज्याच्यामध्ये मी काही इंडियनली चीप अवेलेबल प्रोडक्ट्स, व्हीट फ्लावर असेल, राईस फ्लावर असेल, काही सुपर प्रोटीन प्रोडक्ट असेल, ते त्याच्यात मी इंटिग्रेट करून एक असा प्रोडक्ट तयार केलं ज्यामध्ये ऑलमोस्ट 30% क्रूड प्रोटीन मी अचीव्ह केलं. हे 0.3 mm फॉर ॲक्वेरियम यूज आणि 0.5 mm फॉर फिश ग्रोवर यूज. त्याचंच परत मी इंटिग्रेशन केलं आहे रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टममध्ये. ह्याचं मॉडेल असं आहे की खाली आपण मासे पालन करणार आणि वरती आपण शेती करणार. मासे जेव्हा हे फीड खातील तेव्हा हाय प्रोटीन कॉन्टेंट असल्यामुळे जेव्हा ते एक्सक्रीट करेल तर त्याच्या एक्सक्रिशनमध्ये अमोनिया पण जास्त असणार. आणि अमोनिया हे फिशसाठी हानिकारक असते, पण प्लांटसाठी बेसिक फूड असते नायट्रोजनचा. तेच मग काय करणार, आपण एक मोटर थ्रू एक बायोफिल्टरमध्ये पोचवणार. बायोफिल्टरमध्ये बायोफिल्म्स प्रेझेंट असतात ज्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सची कॉलनीज असतात. ते काय करतात, ते अमोनियाचं कन्व्हर्जन नायट्राईटमध्ये करतात, जे रेडी अब्झॉर्प्शन नायट्रोजन असते प्लांटसाठी. आणि तेच अमोनिया रिच पाणी आणि नायट्रेट रिच पाणी आपण काय करणार, परत वरती सॉइललेस मीडियममध्ये, ज्याच्यात आपण भाजीपाला किंवा फळ किंवा काही हर्ब्स आपण उगवू शकतो त्याच्यात टाकणार. म्हणजे आपण प्लांट्सला रेडिली अब्झॉर्बेबल नायट्रोजन आपण त्यांना प्रोव्हाइड करतो आहे. त्याच्यानंतर काय होणार, प्लांट्स ते नायट्रोजन अब्झॉर्ब करणार आणि परत फिल्टर होऊन तेच पाणी परत खाली फिश टँकमध्ये जाणार. म्हणजे काय होतं आहे, आपण एका सिस्टममधून दोन आपण उत्पादन करतो आहे. एक आपण मासे पण उत्पादन करतो आहे आणि आपण ऑर्गॅनिकली भाजीपाला पण करतो आहे. ह्याच्यामुळे आपण काय करू शकतो की आपण एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकतो. म्हणजे जे काय किड्याचं मास रिअरिंग वगैरे आहे, आपण गव्हर्मेंटच्या सबसिडीजचे जे लँडलेस लेबर असतात किंवा हाऊसवाईफ असतात त्यांना आपण कन्व्हिन्स करू शकतो की आपल्या घरी आपण एक मास रिअरिंग युनिट बनवू शकता. त्यांच्याकडून मी माल प्रोक्यूर करणार आणि त्यांना एक लाईव्हलीहूडचा मी चान्स देणार. असं माझा हे प्रोजेक्ट आहे आणि एका छोट्याशा इन्सेक्टपासून एवढं इम्पॅक्ट होते, म्हणून माझं प्रोजेक्टचं नाव आहे इन्सेक्ट टू इम्पॅक्ट. धन्यवाद.